नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 8वी पॅट परीक्षेचा पेपर मित्रांनो आपला आहे 15 तारखेला आणि या पॅट परीक्षेच्या अनुषंगाने आता 8वीची ही महत्त्वाची प्रश्नपत्रिका तुमच्या समोर आहे. एकदम इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आहे. या प्रश्नपत्रिकेवरती चर्चा करूयात. तर जाऊयात मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर रिक्वेस्ट आहे, नवीन असाल चॅनलवर आणि अजून चॅनल बाळांनो तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर पटकन आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका. बघा मित्रांनो, सगळ्यात पहिला मुद्दा, प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा जी आहे ही असणार आहे. 10 मार्क जे आहे ते तुमचे प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेला असणार आहे. त्याच्यामुळे मी या तोंडी परीक्षेवरती बोलत नाही, आपण डायरेक्ट लेखी परीक्षेवरती चर्चा करू. प्रश्न क्रमांक 3 पासून पुढे तुमचा कार्यक्रम सुरू होतो. प्रश्न क्रमांक 3 पासून पुढचे सगळे जे काही प्रश्न आहेत ते असतात तुमचे लेखी परीक्षेचे मित्रांनो. उत्तर तुम्हाला इथंच लिहायचे. पहिला प्रश्न आहे 27,53,759 ही संख्या अंकात लिहा. हा प्रश्न येतोच, अंकात लिहायला येतो. बघा, 27,53,759 अशा प्रकारे ही संख्या आपल्याला कशामध्ये बाबा 27,53,759 ही संख्या तुम्हाला अंकात लिहिता येईल. त्याचबरोबर अक्षरामध्ये लिहा असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो का? एखादी संख्या अंकात लिहायच्या ऐवजी कधी कधी अंकामध्ये दिली जातील. 25,70,512 ही तुम्हाला अशी दिली अंकामध्ये आणि सांगितलं जाईल अक्षरात लिहा, असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता विस्तारित रूप लिहा हा सुद्धा प्रश्न आपल्याला असतो, म्हणजे असतो कंपल्सरी. विस्तारित रूप लिहा किंवा कधी कधी विस्तारित रूप दिलं जाईल त्याच्यावरून संख्या लिहा. त्यासाठी काय करायचं, पहिले 6 लिहायचे. 6च्या पुढे किती संख्या आहेत? 1 2 3 4 5 6. मग 6 शून्य. 1 2 3 4 5 6 झालं अधिक. नंतर 8 आहे. 8च्या पुढे किती संख्या लिहा? 1 2 3 4 5. त्याच्यानंतर 3च्या पुढे किती? 4 संख्या आहेत म्हणून 3च्या पुढे 4 शून्य. 1 2 3 4 अधिक. नंतर 4 आहे. 4च्या पुढे 3 शून्य आहेत, मग 4च्या पुढे 1 2 3 शून्य. त्याच्यानंतर 5 आहे. 5च्या पुढे 2 संख्या आहेत म्हणून 5च्या पुढे 2 शून्य द्या. अधिक शून्य आहे, शून्य लिहू नका. नंतर आपले 4 लिहा. हे झालं विस्तारित रूप. कधी कधी असं विस्तारित रूप दिलं जाईल आणि सांगितलं जाईल ती संख्या लिहा. ओके. इथं 9 या अंकाची स्थानिक किंमत. 9ची स्थानिक किंमत किती बाबा? 9च्या पुढे 3 संख्या आहेत. 1 2 3. 9,000 ही झाली स्थानिक किंमत. ओके. आता पुढे बघा, क्रिकेट सामन्याच्या पहिल्या कसोटीची 43,936 तिकिटे व दुसऱ्या कसोटीची 57,916 तिकिटे विकली गेली, तर 2 कसोटी मिळून एकूण किती तिकिटे विकली गेली? एकूण तिकिटे मित्रांनो, मग 43,936 आणि अधिक तुम्हाला 57,916 ही बेरीज करावी लागेल. 6 आणि 6 12चे 2, हातच्याला आला 1. 3 आणि 4, 4 आणि 1 झाले 5. 9 आणि 9 18, हातच्याला आला 1. 7 आणि 3 10 आणि 1 11, हातच्याला 1 आला. 5 आणि 5 10, म्हणजे 1,0852 एवढी तिकिटे मित्रांनो विकली गेली असं आपल्याला म्हणता येईल. बेरीज करायचे फक्त. इथं बघा, एका नगरपालिका पाणी पुरवठ्यावर 12,35,000 एक नगरपालिका जी आहे ती पाणी पुरवठ्यावर 12,35,916 रुपये खर्च करते आणि आरोग्य सेवेवर 8,42,387 रुपये खर्च करते. तर आरोग्य सेवेवरील खर्चापेक्षा पाणी पुरवठ्यावरचा खर्च कितीने जास्त आहे? आता कितीने जास्त आहे म्हणजे वजाबाकी करावी लागेल. हे 12,35,916 मधून तुम्हाला 8,42,387 वजा करावे लागतील. कर बाळा वजाबाकी. 6तून 7 जात नाही. 16 मधून 7ला घालवा, 9 राहिले. हातचा 1 दिला. 11 मधून 8 आणि 1 9 गेले, 2 राहिले. 1 हातचा दिला. 9तून 4 गेले, 5 राहिले. 5तून 2 गेले, 3 राहिले. 3तून 4 जात नाही भाऊ. 13तून 4 गेले, 9 राहिले. हातच्याला 1 आला. 2तून नाही जाणार, पण 12 मधून 8 आणि 1 9 गेले, 3 राहिले. म्हणजे जवळपास 3,93,529 रुपये एवढा खर्च जास्त होते मित्रांनो. तुम्हाला या ठिकाणी जास्त काहीच करायचं नव्हतं, फक्त वजाबाकी करायची होती. 12,35,916 मधून तुम्हाला कोणाला वजा करायचे आहेत? तर 8,42,387 वजा करायचे. 3,93,529 आपल्याकडे उत्तर आलं. म्हणजे एवढा खर्च जास्त करते पाण्यावरचा, पाणी पुरवठ्यावरचा, कशापेक्षा? आरोग्य सेवेपेक्षा. आता गुणाकार करा भावड्या. गुणाकार करायला सोपा असतो. 2 4 5 6 गुणिले 512. गुणाकार व्यवस्थित करायचा. 512चा पाडाचा नाही माहिती आपल्याला, पण 2ने गुणायचं. बेस सग 12चे 2, हातच्याला 1. बे दुने 10, 10 आणि 1 11चा 1, हातच्याला 1. बेस चौक 8.
8 आणि 1 9, बे दुने 4, 1 0 घेतला, 1 सक 6, 1 पंचे 5, 1 चौक 4, 1 दुने 2. ओके, आता परत 1 आणि 2 शून्य घ्या, 5 सक 30चे 0, हातच्याला आले 3, 5 5 25 आणि 3 झाले 28चे 8, हातच्याला आले 2, त्याच्यानंतर 5 चौक 20 आणि 2 22चे 2, हातच्याला आले 2, 5 दुने 10, 10 आणि 2 झाले 12. आता सगळ्यांची करा बेरीज, हे 2, 6 आणि 1 7, 9 आणि 5 14चे 4, हातच्याला 1, 8 आणि 4 12 आणि 4 16 आणि 1 17चे 7, हातच्याला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5, त्याच्यानंतर 2 आणि 1, जवळपास 12,57,472. मित्रांनो, गुणाकार नीट करायचा, 2,456 गुणिले आपल्याला 512 करायचं होतं, 12,57,472 आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो, आणि हे उत्तर बरोबर आहे. भागाकार करा. भावड्या, तुला 11ने भाग लावायचा आहे 3003 ला. 11 दुने 22, 30 मधून 22 गेले 8, वरून आले 0, 11 7 77, 28 मधून 77 गेले 3, वरून आले 3, आणि 11 त्रिक 33. बरोबर, उत्तर किती आलं? 0. म्हणजे किती आलं बाबा? 273. उत्तर आपल्याकडे आलं 273. झाला, विषय संपला. पुढे बघा, पुढचा प्रश्न बघा, बहुपदींचा भागाकार करा. 5m चा चौथा घात. इथं जरा मी तुम्ही सोपी पद्धत बघू. 5m चा चौथा घात आणि भागिले आपल्याला, सॉरी 5m चा चौथा घात नाही, 25m चा आठवा घात, बरं का, वजा 25m चा आठवा घात आणि भागिले आपल्याला करायचंय 5m चा चौथा घात. बघा, या ठिकाणी 5ने भाग लावला, 5 1 5, 5 5 25, वजा m चा आठवा घात म्हणजे m चा चौथा घात गुणिले m चा चौथा घात आणि भागिले m चा चौथा घात. आता हा चौथा घात गेला आणि इथे 5 5 25 मधले 5, म्हणजे काय राहिलं? वजा 5m चा चौथा घात. हे माझं उत्तर या ठिकाणी राहील. ओके, आता हा प्रश्न बघा, इथे जरा भाग लावायला थोडंसं आपल्याला काटकसर करावी लागणार आहे, काळजीपूर्वक बघा. मला काय करायचंय, 2m अधिक 1 याने भाग लावायचा, बरं का. 2m अधिक 1 आपण जरा व्यवस्थित लिहू, इथं जरा व्यवस्थित काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी लिहूयात, कलर वेगवेगळे वापरू. 2m अधिक 1 याने मला भाग लावायचा. याने कोणाला भाग लावायचा बाबा? आपल्याला भाग लावायचा 4m चा घन अधिक 18m चा वर्ग अधिक 10m आणि अधिक 3 ला भाग लावायचा आहे. तर इथे काही गोष्टी लक्षात घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला एक काम करायचे, पहिले इथं 4m चा घन आहे आणि 2m आहे, तर ह्या 4m च्या घनाला 2m ने भाग लावायचा आहे. तो भाग लावल्यावरती माझ्याकडे उत्तर या ठिकाणी काय येईल बघा, बे के बे, बे दुने 4, 2 आलं, m गेला, m च्या घनाचा वर्ग राहिला, म्हणजे 2m चा वर्ग. माझ्याकडे उत्तर आलं 2m चा वर्ग. तर ह्या 2m च्या वर्गाला इथं वर लिहायचं आणि हा जो 2m चा जो वर्ग आहे त्याने कोणाला गुणायचं? 2m अधिक 1 ला. या 2m अधिक 1 ला गुणत राहायचं. 2m अधिक 1 ला गुणलं, उत्तर काय आलं? 2m चा वर्ग गुणिले 2m, बे दुने 4, m गुणिले m चा वर्ग, 4m चा घन अधिक 2m गुणिले 1 किती झालं? 2m चा वर्ग गुणिले 1, 2m चा वर्ग. म्हणजे माझ्याकडे इथं काय आलं उत्तर? 4m घन अधिक 2m चा वर्ग. हे आपण या ठिकाणी लिहू, 4m चा घन अधिक 2m चा वर्ग. आता वजाबाकी करा. वजाबाकी केल्यानंतर बाबा काय काय कट होईल इथे? 4m घन कट होतील. 18 मधून 2 गेले 16, 16m चा वर्ग अधिक 10m अधिक 3 राहिले. आता परत आपल्याला तीच प्रक्रिया करायची. ती कुठली? 16m च्या वर्गाला 2m ने भाग लावायचा. चला आता आपण काय करू, 16m चा वर्ग त्याला भाग लावा 2m ने. आता मग भाग लावल्यानंतर माझ्याकडे काय उत्तर येईल बघा, बे के बे, बे 8 16, m गेला आणि वर्ग गेला, म्हणजे माझ्याकडे 8m हे उत्तर आलं. 8 गुणिले m 8m. तर वरती आपण 8m लिहू आणि 8m ने कोणाला गुणायचं? 2m अधिक 1 ला. 8m गुणिले हा 2m अधिक 1 करायचं, 2m अधिक 1 करा. मग माझ्याकडे उत्तर काय येईल? 8 गुणिले 2 16 आणि m गुणिले m चा वर्ग अधिक 8m, म्हणजे 16m वर्ग अधिक 8m. इथं लिहायचं 16m चा वर्ग अधिक 8m. आता वजाबाकी आपण या ठिकाणी करूया सगळी. वजाबाकी, इथं वजा इथे वजा, 16 16 गेले, 10 तून 8 गेले 2m, 2m आणि अधिक 3. आता मग एक काम करायचं, ह्या 2m ला कशाने भागायचं? ह्याच 2m ने भागायचं. 2m भागिले 2m 1 उत्तर आलं. त्या एकाला लिहायचं वर. आता एकाने कोणाला गुणायचं? 2m अधिक 1 ला गुणायचं. मग माझ्याकडे काय उत्तर येईल? 2m अधिक 1 ला गुणल्यानंतर आपल्याकडे या ठिकाणी उत्तर येणार आहे 1 गुणिले 2m 2m आणि 2 1 1 1 1, म्हणजे 2m अधिक 1 येईल. 2m अधिक 1 आलं, वजाबाकी केलं, 2m 2m गेले, 3तून 1 गेले 2.
म्हणजे अशा पद्धतीनं भागाकार करायचा आहे, थोडंसं कॅल्क्युलेशन नीट करायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा आहे खालील दिलेली उदाहरणे आपल्याला या ठिकाणी सोडवायची आहेत 5व्या प्रश्नामध्ये. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 25 सेमी आहे. बघा आता इथे व्यवस्थित आकृती आपल्याला काढावी लागणार आहे. अशा प्रकारे बघा आकृती ओ केंद्र असलेलं वर्तुळ काढा. ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये जर बघितलं तर वर्तुळाची जी त्रिज्या आहे, आपल्याला ज्या गोष्टी दिल्या त्या आपण इथे लिहू. त्रिज्या बरोबर 25 सेंटीमीटर दिले. जीवा एमपी, समजा ही आपल्याकडे एमपी नावाची जीवा आहे. ती जीवा एमपी बरोबर आपल्याला दिले 48 सेंटीमीटर दिले. एमपीचे वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर काढा. इथून आपलं केंद्रापासूनचं हे जे अंतर आहे ओ ए आपण म्हणू, हे ओ एचं अंतर मला या ठिकाणी काढायचं आहे. वर्तुळाची त्रिज्या किती दिली बाबा 25, समजा ही ओ एम आपण म्हणू 25 झालं. आणि ही जीवा जी आहे ती 48 आहे. जीवा एमपी मला दिले बाबा 48. तर आता बघा आपल्याला माहिती आहे ओ ए लंब एमपी आहे. ओके, केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो, म्हणून आपण म्हणू शकतो एम ए बरोबर एपी, दोघं जण काय झालं 48च्या निम्मे. ही एमपी 48 आहे, तर एम ए किती झालं 48च्या निम्मे 24 सेंटीमीटर झालं. हे झालं आपलं 24 सेंटीमीटर. आता आपल्याकडे एम ए 24 सेंटीमीटर झालं बघा. एम ए किती झालं 24 सेंटीमीटर. तर मला ओ ए काढायचं आहे, केंद्राचं ह्या जीवेपासूनचं अंतर. मग ते काढण्यासाठी आपण काय करू, त्रिकोण ओ ए एम मध्ये, त्रिकोण ओ ए एम मध्ये इथे आपण पायथागोरसचं प्रमेय वापरू. आणि त्या पायथागोरसच्या प्रमेयानुसार ओ एम चा वर्ग बरोबर ओ ए वर्ग अधिक एम ए वर्ग बरोबर ओ ए चा वर्ग अधिक एम ए चा वर्ग. आता ओ एम किती बाबा 25 आहे, मग इथं लिहायचं 25चा वर्ग बरोबर ओ ए किती बाबा ओ ए आहे ओ ए चा वर्ग अधिक एम ए किती बाबा 24 आहे 24चा वर्ग झालं. 25चा वर्ग झाला 625. ओ ए चा वर्ग ओ ए वर्ग 24चा वर्ग झाला 576. 576 आधी इकडे आले वजा 625 वजा 576 बरोबर ओ ए चा वर्ग. मग ओ ए चा वर्ग बरोबर किती, 625 मधून 576 गेले 49 राहतात. मग ओ ए बरोबर किती, 49चं वर्गमूळ झालं 7 सेंटीमीटर. मग इथं आपण म्हणू शकतो की केंद्रापासूनचं जे अंतर आहे एमपीचं ते 7 सेंटीमीटर असणार आहे, असं आपल्याला या ठिकाणी लिहिता येऊ शकतं. ठीक आहे, चला पुढे बघा. एम केंद्र असलेल्या वर्तुळाच्या जीवा एबी व सीडी एकमेकींना केंद्रबिंदूत छेदतात, तर एकरूप कोणांच्या जोड्यांची नावे. बघा या ठिकाणी आपण म्हणू शकतो आपल्याकडं हा आहे एबी, ही जीवा आहे समजा, एक ही एबी एक जीवा आहे आणि दुसरी जीवा आहे आपल्याकडे समजा सीडी. या दोघी एकमेकींना केंद्रबिंदूमध्ये छेदतात, समजा ओ या बिंदूत छेदतात. तर एकरूप कोणांच्या जोड्यांची नावे लिहायची. आता एकरूप कोण कुठले, जे विरुद्ध कोण असतात ते एकरूप असतात. मग आपण म्हणू शकतो बाबा पहिली जोडी जी आहे ती बघा, हा कोण आणि त्याच्या विरुद्ध कोण हा एओडी आणि सीओबी. आपण म्हणू शकतो एओडी बरोबर कोण सीओडी, कारण विरुद्ध कोण एकरूप असतात. दुसरी एक कोणांची जोडी तुम्ही लिहू शकताय, ही बघा ही लिहा तुम्ही, हा एक कोण आणि हा एक कोण, याचं नाव काय एओसी आणि बीओडी. कोण एओसी एकरूप कोण बीओडी. अशा पद्धतीने मला ह्या दोन जोड्या लिहायच्या आहेत, त्या मी लिहू शकतो. तर एकदम सोपा प्रश्न आहे, जास्त काय अवघड यामध्ये नाहीये. पुढचा प्रश्न बघा. बहुपर्यायी प्रश्नात रिकाम्या जागा आपल्याला भरायच्यात. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले समभुज चौकोन 1/2 गुणिले काय बाबा, दोन्ही कर्णांच्या लांबींची बेरीज का दोन्ही कर्णांच्या लांबीची वजाबाकी का दोन्ही कर्णांच्या लांबीचा गुणाकार, दोन्ही कर्णांचा गुणाकार. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ हे लक्षात घ्या मित्रांनो. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ तुम्हाला सगळी सूत्र या ठिकाणी व्यवस्थित माहिती पाहिजे. ओके, सगळी सूत्र जर माहिती नसेल तर गडबड होईल. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ एकदा चेक करू आपण. चौकोनाचे क्षेत्रफळ जे आहे ते क्षेत्रफळ आपल्याकडे ते 1/2 गुणिले दोन्ही कर्णांच्या लांबीचा गुणाकार. ठीक आहे, चला बरोबर आहे. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय. आता या ठिकाणी समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ बघितलं तर बघा सगळी क्षेत्रफळे आपल्याला माहिती पाहिजेत. समलंब चौकोन, त्याचबरोबर तुमचा समांतरभुज चौकोन असेल तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. याचं काय असतं की 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज, समांतर बाजूंची बेरीज जी आहे गुणिले उंची, हे आपलं सूत्र असतं. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र पाय आर वर्ग आणि परिघ विचारला तर 2 पाय आर. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. वर्तुळाचं माप 360 अंश. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी नीट समजून घेणं गरजेचं आहे. पुढे बघा. खालील दिलेले उदाहरण सोडवा आणि त्याचबरोबर आपल्याला बघा इथं काय दिलंय 2y अधिक 7 बरोबर 9 आणि y बरोबर 1 आणि y बरोबर 8 या दोन उत्तरांपैकी कोणते उत्तर चुकीचे आहे. आता बघा आपण पहिलं काय करू, या ठिकाणी एक काम करू, पहिलं आपण y बरोबर 1 घेऊन बघूया. चला y बरोबर 1 घेऊ.
वाय बरोबर 1 घेतल्यानंतर बघा 2y अधिक 7 बरोबर 9. 2 गुणिले y ची किंमत किती बाबा 9 बरोबर. 2 गुणिले y ची किंमत 1 अधिक 7 बरोबर 9. आता 2 एके 2 अधिक 7 बरोबर 9. 2 आणि 7 किती बाबा 9 बरोबर 9. दोन्ही बाजू सारख्या आल्या म्हणजे y बरोबर 1 ही किंमत बरोबर आहे. आता बघा आपण काय करू y बरोबर 8 घेऊन बघू. त्यासाठी काय बाबा आपलं 2y अधिक 7 बरोबर 9. 2 गुणिले y ची किंमत 8 अधिक 7 बरोबर 9. 8 दुने 16 अधिक 7 बरोबर 9. 16 आणि 7 किती झाले बाबा 23 बरोबर 9. 23 आणि 9 बरोबर आहे का नाही नॉट इक्वल टू आहे. म्हणजे y बरोबर 8 ही जी किंमत आहे हे जे उत्तर आहे ते चुकीचं आहे असं आपल्याला सांगता येईल. सोपा प्रश्न आहे. बघा एका टेबलाची किंमत एका खुर्चीच्या किमतीच्या तिप्पट आहे. जर एका टेबल व खुर्चीची किंमत 2400 असेल म्हणजे एक टेबल आणि एक खुर्ची यांची किंमत 2400 असेल तर टेबल व खुर्ची यांची प्रत्येकी किंमत काढा. एकदम सोपं आहे बघा. एका टेबलाची किंमत आपण खुर्चीच्या किमतीच्या 3 पट आहे. मग आपण काय करू खुर्चीची जी काही किंमत आहे तिला आपण x म्हणू आणि टेबलची जी किंमत आहे टेबलची किंमत खुर्चीच्या 3 पट आहे तिप्पट म्हणजे ती 3x आणि दोघांची बेरीज एक खुर्ची आणि एक टेबल यांची बेरीज 2400 आहे. मग इथे x अधिक 3x एका खुर्चीची किंमत x टेबलाची किंमत 3x ही जी बेरीज आहे ती किती बाबा 2400 आहे. 3 आणि 1 झाले बाबा 4x बरोबर आपल्याकडे झाले 2400. x आपल्या जाग्यावर 2400 आपल्या जाग्यावर हा 4 गुणिले पलीकडे गेला भागिले x बरोबर 4 + 24 किती झालं बाबा 600 आले. x बरोबर 600 x ची किंमत म्हणजे खुर्चीची किंमत 600 आली. ओके आपल्याला बघा खुर्चीची किंमत आहे एका खुर्चीची किंमत ती किती असणार आहे बाबा x बरोबर रुपये 600 बरोबर. एका टेबलाची किंमत जर म्हटलं तर टेबलाची किंमत किती 3x मग 3 गुणिले x ची किंमत किती 600 3 * 18 म्हणजे 1800. एका टेबलची जी किंमत आहे ती 600 सॉरी एका खुर्चीची किंमत 600 आणि एका टेबलाची किंमत 1800 जरा महागच झालं बरं काय. पुढे बघा खालील प्रवाह आकृतीनुसार कृती पूर्ण करा. समजा माझे आजचे वय 1 वर्ष आहे. माझ्या व माझ्या लहान बहिणीच्या वयात 4 वर्षाचा फरक आहे. मग हिचं वय जर x असेल तर या लहान बहिणीचं वय किती असणार बाबा x - 4 असणार आहे बरोबर. आमच्या दोघांच्या वयांची बेरीज 16 आहे म्हणजे x अधिक x - 4 बरोबर 16. तर आमची आजची वये काढा. x आणि x 2x 16 आपल्या जागेवर वजा 4 पलीकडे गेले अधिक 4 2x बरोबर 16 आणि 4 झाले 20. x आपल्या जाग्यावर 20 आपल्या जाग्यावर 2 गुणिले पलीकडे आले भागिले x बरोबर 2 10 20 x ची किंमत किती आली 10 म्हणजे माझं वय किती बाबा 10 x ची किंमत 10 आहे म्हणून 10 वर्ष आणि बहिणीचं वय किती बाबा x - 4 म्हणजे 10 - 4 x ची किंमत 10 आहे म्हणून 10 - 4 बरोबर 6 वर्षे. अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर सांगता आलं पाहिजे. पुढचा प्रश्न बघा खालील दिलेले उदाहरणे सोडवा. जोडीतील एकरूप घटक सारख्या खुणांनी दर्शवलेले आहे तर ते दोन त्रिकोण कुठल्या कसोटीनुसार एकरूप आहे. बघा मित्रांनो इथं काटकोन त्रिकोण आहे. हा एक काटकोन आहे हा एक काटकोन आहे आणि दोन कर्ण एकरूप आहेत एकमेकांचे आणि ही जी बाजू आहे हीच एक सामायिक भुजा आहे. याची जी सामायिक भुजा आहे म्हणजे कर्ण आणि भुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण जे आहेत ते एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो कर्ण भुजा कसोटीनुसार. पुढे सुद्धा प्रश्न असाच आहे आपल्याला. याच्यानंतर इथे बघा इथे तुम्हाला फक्त एकदम सोपं आहे. टाळ्याच्या खुणा इथं करायच्यात व्यवस्थित. मतदारांची संख्या 1 2 3 4 5 6 पर्यंत आपल्याला दिले. 6 नंतर 7 आकडा दिसत नाही. टाळ्याच्या खुणा करायचे तिथे 4 कट करायचे 4 वर एक रेष मारायची. 3 कट करायचे 3 वर रेष मारायची. 4 कट करायचे परत 4 वर परत 2 कट करून इथं 2 वर परत 1 कट करून 1 वरती परत इथं 3 आहे इथे 3 4 आहे इथे 4 5 आहे इथे 5 6 आहे इथे 6 1 आहे इथे 1 2 आहेत इथे 2 3 आहेत हे बघा 3 परत 2 आहेत परत 2 1 आहे 1 आहे 5 आहेत 5 आहे 4 4 3 3 2 2 4 4 3 3 ला परत आडवी रेष मारून घ्या 5 5 त्याच्यात 2 परत 2 ला आडवी रेष मारा 1 1 परत 2 च्या पुढे एक रेष मारा 4 आणि इथे 4. मग बघा आता इथं किती इथं 1 चे किती बाबा 4 वारंवारता आहे. इथं तुमच्याकडे 6 आहे इथं 5 आहे इथं 6 आहे इथं 3 आहे इथं 1 आहे. कदाचित कॅल्क्युलेशन करताना इथं थोडंसं माझं चुकलं असेल एकदा चेक करा तुम्ही पण तुमच्या लेवलला. ठीक आहे तर असे एकदम सोपे प्रश्न. आता इथे बघा मध्य काढण्यासाठी कृती पूर्ण करा. आता इथं FIX आहे बघा प्राप्तांक म्हणजे x आहे वारंवारता म्हणजे f आहे. आता इथं दोघांचा गुणाकार करायचा आहे 20 पंचे 100 3 दुने 6 म्हणजे 60 झालं 40 त्रिक 120 झालं 50 चौकीत झालं बाबा 200 आणि 6 7 36 मध्ये इथं झालं 360. सगळ्यांची बेरीज 840 येते का बघा. 6 आणि 2 8 आणि 6 झाले आपल्याकडे 8 आणि 6 झाले 14चे
पहिला 0 घेतला, 14 4 हातच्याला 1, 1 आणि 3 4 झालं, 5 6 7 आणि 8 बरोबर आहे 840 बरोबर. मध्य काढायचं सूत्र काय? समेशन fi भागिले n. n बरोबर किती बघा यांची बेरीज, 5 आणि 2 7, 7 आणि 3 10, 10 आणि 10 20, हे झालं 20. म्हणजे काय बाबा fi किती बाबा 840 आहे. 840 भागिले बाबा हे 20, 0 0 गेले, 84 भागिले 2, 84च्या निम्मे झाले 42. मध्य किती आला बाबा 42 आला. एकदम सिंपल आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा, इथं चक्रवाढ व्याजाचा आहे, सॉरी चक्रवाढ व्याजाचा प्रश्न आहे. एका रकमेची दर साल दर शेकडा 10 दराने 3 वर्षांनी चक्रवाढ व्याजाची रास जी आहे ती 13,310 होते. तर ती रक्कम काढा. रास दिले म्हणजे रक्कम काढा. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी बघा अमाऊंट किती दिले बाबा 13,310, दर साल दर शेकडा 10 दराने, म्हणजे आर बरोबर किती तुमच्याकडे बाबा या ठिकाणी 10 आहे. 3 वर्षाने म्हणजे एन बरोबर तुमच्याकडे 3 आहे. तुम्हाला प्रिन्सिपल अमाऊंट काढायचे. आपलं सूत्र काय असतं बाबा, ए बरोबर पी कंसामध्ये 1 वजा आर छेद 100 त्याचा n घात, हे सूत्र. ए ची किंमत किती 13,310, पी ची किंमत माहिती नाही, 1 वजा आर ची किंमत किती बाबा तुमच्याकडे 10 भागिले आपले 100 त्याचा n घात, एम ची किंमत 3 आहे बरोबर. 1 3 3 1 0 बरोबर. पी कंसात इथं बघा 10 1 10, 10 10 100 म्हणजे 1 वजा 1 छेद 10 आलं, त्याचा 3रा घात झालं. त्याच्यानंतर 1 3 3 1 0 पी कंसामध्ये तिरकस गुणाकार 10 1 10, आणि त्याच्यानंतर इथे आपल्याकडे एक मला तर वाटतंय याच्यामध्ये तर बघा लक्षात घ्या, चक्रवाढ व्याज जे आहे ते चक्रवाढ व्याजाचं जे काही सूत्र आहे आपण ते जर बघितलं इथं थोडीशी आपल्या सूत्रामध्ये आपण काय केलं चुकून इथं आपण वजा घेतलंय, ऍक्च्युली तिथं अधिक पाहिजे. ठीक आहे, चुकून बाय मिस्टेक इथं वजा घेतलेलं आहे आपण. ठीक आहे, इथं अधिक पाहिजे आपल्याला, चुकून बाय मिस्टेक वजा झालं, सगळीकडे वजा होत गेलं. 10 1 10 अधिक हा 1 भागिले 10 त्याचा करा घन बरं का. 1 3 3 1 0 बरोबर. पी कंसामध्ये 10 ने 11 भागिले 10चा घन, 1 3 3 1 0 बरोबर. पी गुणिले 11चा घन 1 3 3 1 येतो, आणि 10चा घन किती 10 वरती 3 0, हे भागिले इकडे गेले गुणिले 1 3 3 1 0 गुणिले 1000 बरोबर, आणि भागिले हे 1331 गुणिले 1331 आले भागिले 1331 1 1331, आणि हा एक 0 घ्या आणि बरोबर पी राहतील आपल्याकडे. पी बरोबर किती, हे तुमचे आले 1000, हजार आणि हा एक 0, 1000 गुणिले हे 10 किती झाले 10,000, म्हणजे पी ची किंमत किती आली तुमची 10,000, म्हणजे ती रक्कम जी आहे ती 10,000 रुपये येईल. म्हणजे अशा पद्धतीने मी फटाफट सांगितलंय, तर ही तुम्ही तुमच्या लेवलला ही सोडवण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे बघा, हा पण प्रश्न जो आहे इथे तुम्हाला एक सरळ व्याजाचं सूत्र वापरायचंय. इथे पण एकदम सोपा प्रश्न आहे. इष्टिका चितीचं एकूण वक्र पृष्ठफळ काढायचं सूत्र आहे. इथे पण वर्तुळाच्या संदर्भातला एक प्रश्न आहे, तो जरा एकदम लंब वर्तुळाच्या संदर्भातला प्रश्न आहे, हा जरा तुम्ही सोडवा. त्याच्यानंतर इथे हा पण 12वा प्रश्न तुम्हाला आकृतीवर आधारित आहे. शेजारचा स्तंभलेख कुठल्या प्रकारचा आहे, तर शतमान प्रकारचा आहे. अजितच्या शेतातील तुरीचे उत्पादन एकूण किती आहे, तर या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात. अशा प्रकारची तुमची प्रश्नपत्रिका असेल तर आजची चर्चा इथेच थांबू. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, म्हणजे आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.